मध्ये हे स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड मध्ये जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा वाईल्ड लाईफ बोर्डच्या ज्या काही सूचना होत्या त्याच्या विरोधात होत्या. मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की आपण हा प्रोजेक्ट इथे थांबवाल का, नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डकडे जरी पाठवलं असेल तरी, कारण याच्यात एकच गोष्ट महत्वाची आहे की जो TOR दिला होता तो TOR डिसेंबरमध्ये रद्द झालेला, एक्सपायर झालेला आहे. त्याच्यासाठी माझी विनंती आहे आपल्याकडे की हा प्रोजेक्ट स्थगित करून एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट परत एकदा विचारा. उत्तर मिळेल तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. बोला. माननीय अध्यक्ष महोदय, ती विनंती हीच राहील मंत्री महोदयांना की पुन्हा एकदाचा EIA करूनच पुढे याच्यावर कारवाई असावी, तोपर्यंत स्थगित करावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे, बाब असे की राज्य सरकारच्या स्तरावर याला मान्यता देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारकडे तो रेफर केला जाईल आणि त्याच्यामधल्या कालखंडामध्ये ही मॅटर सुमोटो नागपूर खंडपीठानं त्या ठिकाणी आपल्या अखत्यारीत घेतलेली आहे. आता न्यायालयाच्या अखत्यारीत गेल्या कारणानं सर्वच गोष्टीचा पूर्ण अभ्यास होईल आणि माननीय न्यायालयाने जर आदेशित केलं की हे स्थगित करा तर तिथं दुसरं कोणाचा काय प्रश्न उपस्थित होणार नाही. पण मंत्री महोदय, एका गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांनाच असायला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला न्यायालयाकडे एखादी बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावरती निर्णय घेत नाही किंवा बोलत नाही, हे काय संपूर्णपणे योग्य नाही. कारण शेवटी कार्यकारी मंडळाचं काम आहे पॉलिसी मॅटर्स बनवणं. जोपर्यंत अशा पॉलिसी मॅटरवरती कुठच्याही प्रकारची स्थगिती आली नसेल तोपर्यंत पॉलिसी पॅरालिसिस करायची काय गरज नाहीये. त्यामुळे यापुढे आपण ज्या वेळेला निर्णय घेत असाल त्या केवळ न्यायप्रविष्ट असल्यामुळे इतर पॉलिसीज करण्यात येऊ नये अशी भूमिका शासनाची नसावी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्तरावरून केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत आहे आणि ती पाठवणार आहोत. मधल्या काळामध्ये जर न्यायालयाने जर सुमोटो जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असेल तर न्यायालयाला आपण थांबवू शकत नाही. निश्चितपणे माननीय न्यायालय जोपर्यंत त्याचा आदेश देत नाही तोपर्यंत आपण स्थगिती ठेवायला लागेल. परंतु प्रस्ताव तयार आहे, जे योग्य असेल तेच केलं जाईल.